तिकडे विशालजी गार्ड्स आणि ड्रायव्हर्सना सांगून सगळं सामान कारमध्ये ठेवून घेत होते. तर रुद्राईही फ्रेश होऊन येतो आणि मंदिरात जातो. आता पुढे रुद्राई मंदिरातून आला तेव्हा त्याने पाहिलं की अनेक कार पॅलेससाठी निघून गेल्या होत्या. तिकडे विशालजीही तयार झाले होते. सगळे डायनिंग टेबलजवळ आले होते. रुद्राही येऊन त्यांच्यात सामील होतो. कविता ब्रेकफास्ट आणून टेबलवर ठेवते आणि लक्ष्मीजी सगळ्यांना सर्व करतात. लक्ष्मीजींनी किचनमध्ये एक नियम बनवला होता. त्या कधीही कोणाकडून जेवण बनवून घेत नव्हत्या. मेड फक्त वस्तू हातात देत असे, तर कुकिंग नेहमी लक्ष्मीजीच करत आणि सर्वही त्या स्वतःच करत. रुद्राई म्हणतो, तुम्ही दोघं आत्ताच हॉटेलला जात आहात का? लक्ष्मीजी, हो, आज तुमची हळद आणि मेहंदी आहे, त्यामुळे आम्हाला तयारीही करायची आहे आणि तू सुद्धा आमच्यासोबतच येणार आहेत. रुद्राई, मी आत्ता नाही येऊ शकणार, ऑफिसमध्ये थोडं काम आहे, मी संध्याकाळी वेळेच्या आधीच येईन. लक्ष्मीजी, रुद्र, लग्न तुझं आहे, त्यामुळे तू ऑफिसला जाणार नाही, तू आमच्यासोबतच येणार. रुद्राई, आई, तू समजून का घेत नाही आहेत? मी सांगतोय ना की संध्याकाळी येईन, तुम्ही वेळ सांगा, त्या आधीच मी येईन. इतकं बोलून रुद्राई उठून आपल्या रूममध्ये जातो आणि काही वेळातच ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. रुद्राई तयार होऊन खाली येतो तेवढ्यात मागून लक्ष्मीजींचा आवाज येतो. रुद्राई, जर तुला तुझ्या मनासारखंच करायचं असेल तर कर, पण जर उशिरा आला तर ते बरं होणार नाही. रुद्राईची पावलं तिथेच थांबतात. तो तसाच उभा राहून म्हणतो, रुद्राई सिंग राठोड आपल्या शब्दाचा पक्का आहे, तुम्ही काळजी करू नका. रुद्राई तिथून आपल्या आवडत्या कारजवळ येतो आणि तिथून निघून जातो. रुद्राईकडे अनेक ड्रायव्हर्स, सर्व्हंट्स आणि बॉडीगार्ड्स होते, पण ते सगळे त्याच्या घरापर्यंत मर्यादित होते. रुद्राई स्वतःची कारही स्वतःच ड्राईव्ह करत होता, कारण त्याला कुणी त्याच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करणं आवडत नव्हतं. रुद्राई गेल्यानंतर लक्ष्मीजी विशालजींकडे पाहतात आणि म्हणतात, भाऊजी, जर रुद्रचं वागणं असंच राहिलं तर पुढे काय होईल? विशालजी म्हणतात, तुम्ही त्याला ओळखताना वेळेसोबत सगळं सांभाळून घेईल. काही वेळाने विशालजी आणि लक्ष्मीजीही आपल्या आपल्या कारने पॅलेससाठी निघून जातात. तिकडे दुसऱ्या बाजूला आम्र पॅलेसमध्ये जोरदार तयारी सुरू झाली होती. ईश्वरी आपल्या रूममध्ये बसली होती, तर कबीर आणि आनंदजी सगळी अरेंजमेंट्स पाहत होते. सुमित्राजी आणि सुनीताजी दोघीही रूममध्ये बसून गप्पा मारत होत्या. रोहन आणि पायल ही पॅलेससाठी निघाले होते. सर्वप्रथम विशालजींची कार पॅलेसमध्ये प्रवेश करते. जसेच कार थांबते, त्यांचा ड्रायव्हर उतरून मागचा दरवाजा उघडतो आणि विशालजी तिथून आपल्या रूममध्ये निघून जातात. काही वेळाने लक्ष्मीजींची कारही येते. ड्रायव्हर उतरून दरवाजा उघडतो आणि लक्ष्मीजी एक बॅग घेऊन आपल्या रूमकडे जातात. ते दोघं नुकतेच आपल्या रूममध्ये आले होते, इतक्यात रोहन आणि पायलही येतात. पायल याआधीही अनेकदा आम्र पॅलेसमध्ये आली होती, पण आज तिला पॅलेस काहीसा वेगळाच वाटत होता. सगळे आपापल्या रूममध्ये बसून आराम करत होते. पायल आणि रोहन काही वेळ आपल्या रूममध्ये राहतात, मग दोघं विशालजींच्या रूममध्ये जातात. रोहन त्यांच्या रूममध्ये येतो तेव्हा त्याला दिसतं की ते आपल्या रूममध्ये नाहीत. मग ते दोघं लक्ष्मीजींच्या रूमकडे जातात. विशालजीही तिथेच होते. ते दोघं लग्न आणि त्यानंतरच्या फंक्शनबद्दल चर्चा करत होते. जसेच ते रोहन आणि पायलला पाहतात, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. लक्ष्मीजी म्हणतात, तुम्ही दोघं इथे कसे आलात? लक्ष्मीजी अजून काही बोलणार इतक्यात विशालजी म्हणतात, आम्ही तुम्हाला तर बोलावलं नव्हतं. लक्ष्मीजी, सांगितलं नाही तुम्ही? त्यांच्या इतकं म्हणताच रोहन आणि पायल पुढे येऊन त्यांना मिठी मारतात आणि लक्ष्मीजी देखील त्यांना आपल्या कुशीत घेतात. लक्ष्मीजी त्या दोघांचे कान ओढत, तुम्हा दोघांना फक्त रुद्रचीच काळजी असते. किती दिवस झाले तुम्ही आम्हाला भेटायलाही आला नाहीत.
पायल म्हणते, कान तरी सोडा ना आई, आता असं नाही करणार. रोहन, हो पक्का वचन. लक्ष्मीजी त्या दोघांचे कान सोडतात. मग ते दोघे काका म्हणत विशालजींना मिठी मारतात. विशालजी, आता येताय तुम्ही दोघं इतक्या उशिरा? रोहन, हो काका, काय करू, हॉस्पिटलमधून सुट्टीच मिळत नव्हती लवकर. लक्ष्मीजी, मग तुमचं हॉस्पिटल कसं चाललंय आता? पायल, खूप छान. लक्ष्मीजी म्हणतात, बरं हे सांगा, तुमचे आई बाबा कधी येत आहेत? पायल म्हणते, आई, मम्मी पप्पा तर लग्नाला येऊ शकणार नाहीत, कारण पप्पाची एक महत्त्वाची मीटिंग आहे. पण पप्पा म्हणालेत की ते रिसेप्शनला आधीच येतील. लक्ष्मीजी म्हणतात, ही काही चांगली गोष्ट नाही बरं का भाऊजींची. थोड्या वेळानंतर, असो, तुम्ही दोघं आलात आमच्यासाठी तेच खूप आहे. त्यानंतर रोहन विशालजींसोबत निघून जातो आणि प्रिया लक्ष्मीजींसोबत त्यांच्या खोलीत थांबते. असेच पाहता पाहता संध्याकाळ होते. संध्याकाळी 4 वाजताच रुद्राय आपलं काम संपवतो आणि थोड्या वेळाने पॅलेसकडे निघतो. ईश्वरी आपल्या खोलीत बसलेली असते. तेवढ्यात तिच्या दरवाजावर टकटक होते. ईश्वरी दरवाजा उघडते तर समोर लक्ष्मीजी उभ्या असतात आणि त्यांच्यासोबत अजून 2 मुली असतात, ज्यांच्या हातात बॉक्स असतात. ईश्वरी लक्ष्मीजींना आत येण्यास सांगते. लक्ष्मीजी, ईश्वरी या मेकअप आर्टिस्ट आहेत आणि आजपासून लग्नाच्या दिवसापर्यंत या तुझा मेकअप करतील. ईश्वरी त्यांच्या बोलण्यावर काहीच उत्तर देत नाही. ते पाहून लक्ष्मीजी विचारतात, काय झालं बाळा, काही समस्या आहे का? त्यांच्या प्रश्नावर ईश्वरी नकारार्थी मान हलवते. मग लक्ष्मीजी त्या दोन्ही मेकअप आर्टिस्टना तिथेच सोडून निघून जातात. त्यानंतर ईश्वरी आधी फ्रेश होण्यासाठी जाते, मग ती तयार होऊ लागते. आज ईश्वरीने पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तसंच रुद्राही पॅलेसमध्ये पोहोचलेला असतो. तोही आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होतो. तो नुकताच बाथरूममधून बाहेर येत असतो. तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि त्याचे कपडे ठेवून निघून जातो. रुद्रायने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता, ज्यावर हिरव्या रंगाची नक्षी होती आणि त्यावर त्याने पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. काही वेळातच रुद्राय खाली येतो आणि जिथे सजावट केलेली असते तिथे जाऊन बसतो. थोड्याच वेळात ईश्वरीला बोलावलं जातं. पायल ईश्वरीला घेऊन खाली येते. रुद्राय एक नजर ईश्वरीकडे पाहतो. आज ती खूपच सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही खास भाव नव्हते. पायल ईश्वरीला आणून रुद्रायच्या शेजारी बसवते. रुद्रायची नजर अजूनही ईश्वरीवरच खिळलेली असते, पण त्याला ईश्वरीचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता, कारण त्या दोघांच्या मध्ये फिकट पिवळ्या रंगाचा पडदा लावलेला होता. ईश्वरी बसल्यानंतर त्या दोघांच्या हळदीची विधी सुरू होते. आधी रुद्रायच्या कुटुंबातील लोक त्याला हळद लावतात, मग रुद्रायची उरलेली हळद ईश्वरीला लावली जाते. या सगळ्यात रुद्रायला काहीतरी आठवतं. जेव्हा रुद्राय पहिल्यांदा ईश्वरीच्या घरी गेला होता तेव्हा हळद आधी रुद्रायवरच पडली होती. रुद्राय आपल्या विचारातून बाहेर येतो. सगळेजण ईश्वरीला हळद लावत असतात. तेवढ्यात तिथे कबीर येतो आणि ईश्वरीला हळद लावतो. कबीर आज सकाळपासून बाहेर होता, म्हणूनच तो अजूनपर्यंत रुद्रायच्या कुटुंबाला भेटला नव्हता. त्याचवेळी कोणाची तरी नजर कबीरवर स्थिरावते. कबीर ईश्वरीला हळद लावून आपल्या खोलीकडे निघून जातो, पण तेवढ्यात कुणीतरी त्याच्या मागोमाग त्याच्या खोलीत येतं. कबीर नुकताच खोलीत आलेला असतो. तेवढ्यात त्याची नजर मागे जाते. मागे दुसरी कोणी नसून पायल उभी असते. पायल कबीरकडे पुढे येत असते आणि कबीर तिला पाहून मागे सरकू लागतो. मागे जात जात तो भिंतीला टेकतो. पायल त्याच्या अगदी जवळ येते. कबीर म्हणतो, तू तू इथे काय करत आहे? पायल हसत, तुला भेटायला आले आहे. कबीर म्हणतो, मग बाहेरही भेटू शकत होतीस ना? अशा प्रकारे माझ्या खोलीत येण्याची काय गरज होती? पायल आपल्या हाताला लागलेली हळद कबीरच्या गालावर लावते.
पायल असं करताच कबीरचे डोळे मिटतात. पायल आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकत म्हणते, तुला हळद लावायची होती माझ्या हातांनी. पायलचं बोलणं ऐकताच कबीर डोळे उघडतो आणि तिचे हात आपल्या गळ्यातून दूर करत म्हणतो, हे सगळं काय आहे पायल? पायल म्हणते, तुला खरंच काहीच समजत नाहीये कबीर, की सगळं समजूनही अनोळखी असल्यासारखं वागतोयस? कबीर म्हणतो, प्लीज पायल, इथून निघून जा. पायल म्हणते, ठीक आहे, आता तर जाते, पण एक गोष्ट तुला सांगून जाते, पायल सिंगपासून तू वाचू शकत नाहीस. इतकं बोलून पायल तिथून निघून जाते. पायल गेल्यावर कबीर सुटकेचा श्वास घेतो आणि आपल्या खोलीचा दरवाजा लॉक करून घेतो. पायल आणि ईश्वरी 9वी मैत्रिणी होत्या. आधी कबीर त्या दोघींसोबत वेळ घालवत असे आणि हळूहळू त्या दोघींनी आपलं कॉलेज पूर्ण केलं. 12वी नंतर पायलला समजलं की ती कबीरला पसंत करू लागली आहे. तर कबीर पायलपेक्षा 5 वर्षांनी मोठा होता. 12वी पूर्ण झाल्यानंतर पायलने कबीरला सांगितलं की तिला तो आवडतो. त्यावेळी कबीर आपलं PG करत होता. कबीर तिच्यापेक्षा खूपच समजूतदार होता. त्याला माहीत होतं की पायलला अजून योग्य अयोग्य याची पूर्ण समज नाहीये, म्हणून कबीरने तिला आधी स्वतःचं ध्येय पूर्ण करायला सांगितलं आणि स्वतःचं PG पूर्ण होताच शहर सोडलं आणि दिल्लीमध्ये नोकरी करू लागला. कबीरला वाटलं होतं की पायलने आतापर्यंत सगळं विसरलं असेल, पण तसं काहीच झालं नव्हतं. पायल बाहेर येते आणि सगळ्यांसोबत जाऊन बसते. काही वेळानंतर सगळेजण ईश्वरी आणि रुद्रायला फ्रेश होण्यासाठी पाठवतात. मग पायल ईश्वरीला तिच्या खोलीत घेऊन जाते आणि तिची हळद साफ करून देते. तसंच रुद्राही आपल्या खोलीत येतो. थोडा वेळ दोघेही आपल्या आपल्या खोलीत आराम करतात आणि पुन्हा खाली येतात. तोपर्यंत मेहंदी आर्टिस्टही आलेले असतात आणि ईश्वरीला मेहंदी लावू लागतात. तर एक मेहंदी आर्टिस्ट रुद्राईलाही मेहंदी लावू लागते. बाकीच्या सगळ्या मुलीही मेहंदी लावून घेतात आणि मेहंदी लावल्यानंतर त्या सगळ्या डान्ससाठी येतात आणि कुठल्या ना कुठल्या गाण्यावर नाचतात. हे सगळं करत करत रात्रीचे 11 वाजतात. मग सगळेजण एकत्र जेवण करतात. तर रुद्राई आणि ईश्वरी आपल्या आपल्या खोलीत जेवण करत होते. कारण आजपासून लग्नाच्या दिवसांपर्यंत ते दोघं एकमेकांना ना भेटू शकत होते ना बोलू शकत होते, म्हणून त्यांचं डिनर त्यांच्या खोलीतच पाठवण्यात आलं होतं. कबीर ईश्वरीला जेवण भरवत होता, तर रोहन रुद्राईला. पायल ही रुद्राईच्या खोलीतच होती. रुद्राई म्हणतो, तुम्ही दोघांनी जेवण केलं का? पायल म्हणते, तू कर, आम्ही नंतर जाऊन करू. रुद्राई, अरे हे काय असं, इथेच माझ्यासोबत करा ना जेवण. रोहन म्हणतो, तू कर, अजून कदाचित काही लोकांनी जेवलेलं नाहीये, तर आम्ही त्यांच्यासोबत जेवण करू. रुद्राई, ठीक आहे, पण जाऊन जेवून घ्या. रुद्राईचं जेवण झाल्यानंतर ते दोघेही जेवण करण्यासाठी बाहेर येतात. तर दोन्ही कुटुंबातील बाकी सगळ्यांचं डिनर झालेलं असतं. पायल आणि रोहन नुकतेच आलेले असतात. तेवढ्यात कबीरही तिथे येतो. पायल म्हणते, कबीर, तुम्हीही जेवण केलं नाही का? कबीर म्हणतो, नाही, अजून नाही. रोहन म्हणतो, काही हरकत नाही, ये सोबत बसून करूया. कबीरला जायचं नव्हतं, पण रोहनच्या आग्रहामुळे त्याला जावंच लागतं. काही वेळातच ते तिघे जेवणासाठी बसतात. ते सगळे जेवण करतात आणि आपल्या आपल्या खोलीकडे निघतात. पायल रोहनला थोड्या वेळात येते असं सांगून निघते. रोहन आपल्या खोलीत जातो आणि कबीरही आपल्या खोलीकडे निघालेला असतो, पण पायलही त्याच्या मागोमाग जाते. रात्रीची वेळ झालेली असल्यामुळे सगळेजण आपल्या आपल्या खोलीत गेलेले असतात. कबीर जसा आपल्या खोलीत प्रवेश करतो तशीच पायल पटकन त्याच्या खोलीत शिरते आणि दरवाजाला टेकून उभी राहते. पायल हे सगळं इतक्या पटकन करते की कबीरला समजण्याचीही संधी मिळत नाही. पायल तिथेच उभी राहून कबीरकडे पाहत असते आणि पायलच्या नजरा कबीरला अस्वस्थ करत होत्या.
ज्या प्रेम भरल्या नजरेने ती त्याच्याकडे पाहत होती ती भावना कबीरसाठी पूर्णपणे नवीन होती. कबीर म्हणतो, काय झालं, तू इथे काही काम होतं का? पायल म्हणते, हो, काही खास नाही. कबीर, काय काम आहे सांग. कबीर मुद्दाम स्वतःला पायलसमोर रागीट दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पायल त्याच्याजवळ येते आणि त्याला मिठी मारते. पायल जशी कबीरच्या गळ्यात पडते तसा कबीर तिच्या या कृतीने पूर्णपणे हादरून जातो आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढते. पायल तशीच त्याच्या मिठीत राहून म्हणते, कसा आहेस तू? कबीर तिला स्वतःपासून दूर करत म्हणतो, तुला यावेळी इथे यायला नको होतं, आपल्या खोलीत जा. पायल म्हणते, बरं, आणि का नाही यायला हवं होतं तेही सांगून टाक. कबीर म्हणतो, तू काही लहान मुलगी नाहीस की प्रत्येक गोष्ट तुला समजावून सांगावी लागेल. पायल म्हणते, रुद्रभाऊ म्हणतात की मी अजूनही लहानच आहे आणि मला काही समजत नाही. कबीर तिच्या थोडं जवळ जात, माझ्याकडून ऐकायचं आहेत ना तर ऐक. तू एक मुलगी आहेस आणि एखाद्या तरुण मुलीने अशा प्रकारे रात्री एखाद्या तरुण मुलाच्या खोलीत येणं शोभत नाही. जर कोणीतरी तुला इथे पाहिलं तर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील. पायल म्हणते, मला लोकांच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही आणि तू माझ्याबद्दल इतका विचार का करतोय? तिचं बोलणं ऐकून कबीर अवाक होऊन जातो. मग काही वेळानंतर म्हणतो, तुला भीती वाटत नाही की कदाचित मी तुझ्यासोबत काही चुकीचं करू शकतो? त्याच्या बोलण्यावर पायल हसत म्हणते, भीती? हो, वाटते भीती, जगाची वाटते, पण तुझी नाही वाटत. तुला तर मी खूप चांगलं ओळखते. कबीर म्हणतो, तू मला लहानपणी ओळखत होतीस आणि आता खूप वेळ झाला आहे, काळानुसार माणसं बदलतात. पायल म्हणते, पण तू बदलला नाहीस, आजही तसाच आहेस. मला अजूनही आठवतंय जेव्हा तू मला सांगितलं होतंस की मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे आणि स्वतः सगळं सोडून निघून गेला होतास माझ्यासाठी, जेणेकरून मी काही चूक करू नये. तुला माहिती आहे? कबीर जो आतापर्यंत तिचं बोलणं ऐकत होता तो पायल पुढे बोलण्याआधीच म्हणतो, बस पायल, खूप झालं, आता इथून जा. मला नाही वाटत की कुणीतरी तुला इथे पाहावं. इतकं बोलून तो पायलचा हात पकडतो आणि तिला खोलीच्या बाहेर काढतो. पायल त्याला म्हणते, किती दिवस सत्य लपवशील कबीर? आज नाही तर उद्या सगळ्यांना खरं कळणारच, मलाही आणि इतरांनाही. पायल उदास होऊन तिथून निघून आपल्या खोलीत निघून जाते. तर कबीर आपल्या खोलीत बेडवर पडतो आणि जे काही झालं त्याचाच विचार करू लागतो. कबीर मनात विचार करत, काय करू या मुलीचं, काही करून बसते, अजूनही तिचा बालिशपणा गेलेला नाही. मला आजही आठवतंय जेव्हा तू माझ्याकडे आली होतीस मला खरं सांगायला. मला माहिती आहे की तू मला पसंत करतेस, पण तू माझ्यापेक्षा लहान आहेस आणि अजून तुला पुरेशी समज नाहीये. मला नाही वाटत की तू काही चूक करावी आणि म्हणूनच मी तुझ्यापासून दूरच राहीन. तर बाकी सगळेजण आपल्या आपल्या खोलीत झोपले होते. ईश्वरी देखील आपल्या खोलीत झोपली होती आणि रुद्राही खूप थकलेला होता. काही वेळातच सगळेजण झोपून जातात. पुढच्या सकाळी सगळेजण तयार होऊन नाश्त्यासाठी येतात तर रुद्र आणि ईश्वरी आपल्या आपल्या खोलीतच होते. त्यांचा नाश्ता त्यांच्या खोलीतच पाठवला होता. बाकी सगळे सदस्य गप्पा मारत आपला नाश्ता करत होते आणि मग संध्याकाळच्या तयारीला लागतात. अशाच तयारीत पूर्ण दिवस निघून जातो. संध्याकाळ होते. ईश्वरी आपल्या खोलीत बसलेली असते आणि पायली तिच्या खोलीत येते. त्या दोघी अजून बोलतच असतात तेवढ्यात दरवाजावर टकटक होते. ईश्वरी दरवाजा उघडून पाहते तर मेकअप आर्टिस्ट बाहेर उभ्या असतात. त्या दोन्ही मेकअप आर्टिस्ट खोलीत येतात. मेकअप आर्टिस्ट, मॅडम, तुम्ही दोघे फ्रेश होऊन या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. त्यांचं बोलणं ऐकून ईश्वरी वॉशरूममध्ये जाते आणि काही वेळात फ्रेश होऊन येते.
तिच्यानंतर पायल ही फ्रेश होऊन येते. त्या दोघी आरशासमोर बसलेल्या असतात. मेकअप आर्टिस्ट आधी त्यांच्या केसांची स्टाईल बनवतात आणि मग त्यांचा मेकअप सुरू करतात. जवळपास 1 तासानंतर त्या दोघींचा मेकअप पूर्ण होतो. तर दुसऱ्या बाजूला रुद्राई आणि रोहन ही रुद्राईच्या खोलीत तयार झालेले असतात. त्यांच्या खोलीतही एक मेकअप आर्टिस्ट येतो आणि त्या दोघांना टचअप करतो. रोहनने आज हलक्या जांभळ्या रंगाचा कुर्ता घातला होता, ज्यासोबत त्याने काळी जीन्स परिधान केली होती. तर रुद्राईने आज रोजी पीच रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि त्याच रंगाचं जॅकेट घातलं होतं. दोघांनीही केस व्यवस्थित सेट केले होते. रुद्राईने एका हातात ब्रँडेड घड्याळ घातलं होतं, तर दुसऱ्या हातात त्याचं रुद्राक्षाचं ब्रेसलेट होतं, ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. दोघे तयार होऊन खाली हॉलमध्ये येतात आणि तिथे सोफ्यावर जाऊन बसतात. रुद्राई आपल्या घड्याळात वेळ पाहतो. रात्रीचे 8 वाजलेले असतात. रुद्राई म्हणतो, अरे यार रोहन, 8 वाजलेत आणि या मुली अजूनही तयार झालेल्या नाहीत. रोहन हसत म्हणतो, म्हणून तर त्या मुली आहेत, त्यांना इतका वेळ लागतोच. ते दोघे अजून बोलतच असतात. तेवढ्यात ईश्वरी आणि पायल खाली येऊ लागतात. जशी रुद्राईची नजर ईश्वरीवर पडते तसा तो पुढे बोलणंच विसरून जातो. ईश्वरीने आज लेहंगा घातला होता, ज्याचा ब्लाऊज आणि ओढणी पीच रंगाची होती आणि ओढणीच्या कडेला क्रीम रंगाची बॉर्डर होती, जी त्या दुपट्ट्याला अधिक आकर्षक बनवत होती. तर तिच्या लेहंग्याची स्कर्ट क्रीम रंगाची होती, ज्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी आणि स्टोन वर्क केलेलं होतं. तिचा लेहंगा खूपच वेगळा आणि सुंदर दिसत होता. यासोबतच ईश्वरीने गळ्यात डायमंडचा नाजूक नेकलेस आणि एक सोन्याची चेन घातली होती, जी तिला लक्ष्मीजींनी दिली होती. तिने एका हातात डायमंडचं ब्रेसलेट घातलं होतं, तर दुसऱ्या हातात ब्रँडेड घड्याळ होतं. हलक्या मेकअपसह मोकळे केस ठेवलेले असल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तर पायल देखील काही कमी सुंदर दिसत नव्हती. पायलने ऑर्गेन्झा पीच रंगाचा लेहंगा घातला होता, त्यावर तिने हलका मेकअप केला होता आणि केसांमध्ये एका बाजूला हेअर क्लिप लावली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. ईश्वरी येताच लक्ष्मीजी ईश्वरी आणि रुद्राईला समोर बनवलेल्या स्टेजवरील सोफ्यावर जाऊन बसवतात. तर पायल रोहनजवळ येऊन उभी राहते, पण तिच्या नजरा मात्र कोण्या दुसऱ्याला शोधत होत्या. वेळ पुढे सरकत होता आणि पायलच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब होत चाललं होतं. तेवढ्यात ईश्वरीच्या काकांसोबत येणाऱ्या कबीरवर तिची नजर पडते. कबीरने पीच रंगाचा कुर्ता आणि पांढरी पायजमा घातला होता. त्याचे केस व्यवस्थित सेट केलेले होते आणि त्याने हातात घड्याळही घातलं होतं. पायल एकटक कबीरकडे पाहत होता, तर कबीरलाही समजत होतं की पायल सतत त्याच्याकडे पाहते. तेवढ्यात रोहन डान्स फ्लोअरवर येतो आणि हातात माईक घेत म्हणतो, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर जसं की तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की आज माझ्या भावाचा संगीत समारंभ आहे, तर डान्स तर बनतोच. तर सर्वात आधी आपण बोलावूया आपल्या प्रेमळ मोठ्या आईला आणि काकांना. रोहन इतकं म्हणताच तिथे टाळ्यांचा गजर होतो आणि विशालजी आणि लक्ष्मीजी डान्स फ्लोअरवर येतात आणि गाणं सुरू होतं. मुंडा थोड़ा ऑफ फिट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है, डोंगी सा यह बड़ा ढिट है, वायरल हो गया यह ट्वीट पर, फुल वुल करने में कुल तू बड़ी तेरी कटारी है, शगुन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तयारी है. लक्ष्मीजी आणि विशालजी यांची परफॉर्मन्स होताच तिथे उपस्थित सगळेजण जोरदार टाळ्या वाजवतात आणि रोहन डान्स फ्लोअरवर येत म्हणतो, वा मोठी आई आणि काका, मला तर माहीतच नव्हतं की तुम्ही दोघं इतका छान डान्स करतात. पण तुम्हाला काय वाटलं, मुलीकडचे लोक काही कमी आहेत का? जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आनंद काका आणि सुमित्रा काकूचं. रोहन इतकं म्हणतात सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि आनंदजी सुमित्रासोबत डान्स फ्लोअरवर येतात
आणि गाणं सुरू होतं. तेरे माथे झुमर दमके, तेरे कानों बाली चमके, हे रे माही वे, तेरे हाथों कंगना खनके, तेरे पैरों पायल छनके, हे रे माही वे, नैनों से बोले रब्बा रब्बा, मन में डोले रब्बा रब्बा, अमृत घोले रब्बा रब्बा, तो सोनिया. जसं पहिलं गाणं संपतं तसंच लगेच दुसरं गाणं सुरू होतं, ज्याचे बोल काहीसे असे होते. चंदा मेरी चंदा, तुझे कैसे मैं यह समझाऊँ, मुझे लगती है तू कितनी प्यारी रे. ओ खुशियाँ जितनी है सब ढूंढ ढूंढ के लाऊँ, तेरे डोली के संग कर दूँ सारी रे. गाणं संपताच सगळेजण टाळ्या वाजवतात, तर दुसरीकडे ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. असं नव्हतं की सुमित्राजी ईश्वरीला मानत नव्हत्या, पण त्या तिच्यावर फार प्रेमही करत नव्हत्या. त्या दोघांच्या परफॉर्मन्सनंतर रोहन स्टेजवर येतो आणि म्हणतो, खूपच सुंदर, पण तुमच्या परफॉर्मन्सने माझ्या प्रिय वहिनींना इमोशनल करून टाकलं. रोहन पुढे अजून काही बोलणार इतक्यात तिथे एक मुलगी येते. तिच्या हातात एक बॅग होती आणि तिने काळ्या रंगाची जीन्ससोबत जांभळ्या रंगाची कुर्ती घातली होती. केसांची सेल पोनीटेल बांधलेली होती आणि चेहऱ्यावर हलका मेकअप होता. रोहनने तिला पाहिलं आणि काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती मुलगी सर्वात आधी ईश्वरीजवळ येते आणि तिला मिठी मारत म्हणते, दी, मी तुमच्यावर रागावली आहे, तुम्ही मला विसरलात का? ईश्वरी म्हणते, तुला मी कसं विसरू शकते? मग रुद्राईकडे पाहत, ही दीप्ती आहे, आत्यांची धाकटी मुलगी. दीप्ती रुद्राईकडे पाहत, नमस्ते जिजाजी. रुद्राय हसत, नमस्ते साली साहेबा, यायला थोडा उशीर केला तुम्ही. रुद्रायचं बोलणं ऐकून दीप्ती हसते आणि सुनीताजींकडे जाते. सुनीताजींना 2 मुलगी आणि 1 मुलगी होती, पण त्यांचे मुलगे त्यांच्यापासून वेगळे राहत होते. ते आपल्या मुलीसोबतच राहत होत्या. दीप्ती सुनीताजींना भेटते, मग सुमित्राजी आणि आनंदजींनाही भेटते. दीप्ती तिथेच उभी असताना तिची नजर पायलवर जाते. दीप्ती म्हणते, पायल, ईश्वरी दीची मैत्रीण? पायल हसत होकारार्थी मान हलवते आणि हे समजताच दीप्ती तिला मिठी मारते आणि विचारते, कशा आहात दी? पायल म्हणते, मी ठीक आहे, तू सांग. दीप्ती म्हणते, मी खूप खुश आहे. तर रोहन हे सगळं उभा राहून पाहत होता. तेवढ्यात दीप्ती रोहनकडे येते आणि त्याच्या हातातून माईक घेते. दीप्ती म्हणते, किती वेळापासून माईक पकडून उभे आहात? पुढची परफॉर्मन्स कोणाची आहे? रोहन हरवलेल्या अवस्थेत, माझी. दीप्ती म्हणते, मग जा ना. रोहन घाईघाईत, तू मला जॉईन करशील? रोहनने बोलून तर टाकलं, पण आता तो स्वतःच विचार करत होता की तो काय बोलून गेला. तो पुढे काही बोलणार इतक्यात दीप्ती म्हणते, ठीक आहे. दीप्तीचं उत्तर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि तेवढ्यात गाणं सुरू होतं. हुआ छोकरा जवारे, हुआ छोकरा जवारे, हे अरे चूचा चूचू करता है गली और चौबारों में, फेंका भागी करता फिरे तू तो अपने यारों में. ए फेंका भागी कुछ नहीं, सच बात जो बया की, दाढ़ है जवान की, मर्दानगी मस्तान की. अब तू भी मान ले, नैनों की जाम दे, हो आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा. हुआ छोकरा जवारे, हुआ छोकरा जवारे, जवारे जवारे. रोहन आणि दीप्तीचे परफॉर्मन्स होता. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून जातो. दोघांनी खूपच सुंदर डान्स केला होता. त्यानंतर दोघेही डान्स फ्लोअरवरून खाली येतात. तेवढ्यात पायल डान्स फ्लोअरवर येते आणि दीप्तीलाही बोलावून घेते आणि पुढचं गाणं सुरू होतं. मैं डालू ताल पेट भांगड़ा, तू भी गिद्दा पाले चल ऐसा, रंग जमा दे हम के बने सभी मतवाले, मन कहे कि मेले आओ चांद और तारे सारे, इन हाथों में चांद रखूं, इन मांग में भर दूं तारे. अजून त्या दोघी डान्स करतच होत्या. तेवढ्यात दीप्ती जाऊन कबीरचा हात पकडते आणि त्याला डान्स फ्लोअरवर घेऊन येते. तर पायल ही रोहनला बोलावून घेऊन येते. हेलो हेलो तू फ्लोर पे कब है आई, येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई, हेलो टू मच है तुमने लगाई, येलो कंट्रोल करो मेरे भाई, धक 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 धड़के.
ये दिल छन छन बोले अमृतसरी चुडिया, रात बडी हे मस्तानी, तो दिलबर जानी करले गल्लन गुडिया. त्या सगळ्यांच्या परफॉर्मन्सने एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. रात्रीचे 10:30 वाजले होते आणि आता वेळ झाली होती ईश्वरी आणि रुद्राईच्या परफॉर्मन्सची. अजून दोघेही आपल्या जागेवर बसलेलेच असतात. तेवढ्यात पायल आणि दीप्ती एकमेकींना इशाऱ्याने काहीतरी सांगतात आणि दोघीही त्यांच्याजवळ येतात. पायल रुद्राईचा हात पकडते आणि दीप्ती ईश्वरीचा, आणि त्या दोघांना डान्स फ्लोअरवर घेऊन येतात. दोघेही तिथे तसेच उभे असतात. गाणं सुरू होतं. पायल आणि दीप्ती त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देतात. तेवढ्यात रुद्राई आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतात. अजून गाण्याचं फक्त बॅकग्राऊंड म्युझिकच वाजत होतं. तेवढ्यात रुद्राई अलगद ईश्वरीचा हात पकडून आपल्या खांद्यावर ठेवतो आणि तिचा दुसरा हात आपल्या हातात घेतो. मग आपला एक हात तिच्या कमरेभोवती ठेवून तिला हलकेच स्वतःकडे ओढून घेतो. रुद्राईचा हात ईश्वरीच्या उघड्या कमरेवर होता आणि त्याने असं करताच ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते. कच्ची डोरियो 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 से मेनू तू बांध ले, पक्की यारियो 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 में होंदे ना फासले. अजून गाण्याचा इतकाच भाग झाला होता. तेवढ्यात दीप्ती कबीरचा हात पकडते आणि त्याला डान्स करण्यासाठी सांगते, तर पायली रोहनला डान्स करण्यास सांगते आणि ते दोघेही डान्स करू लागतात. ए नाराजगी कागजी सारी तेरी, मेरी सोनिया सुन ले मेरी, दिल दियान गल्ला करांगे, नाल नाल बहके अख नाले अख न्यू मिला, के दिल दिया गल्ला हाय करांगे रोज रोज बहके, सच्ची यहाँ मोहब्बता निभा के, सताए मैनू क्यों दिखाए मैनू क्यों, एवन झूठी मोठी रुसके दिल दिया गल्ला. रुद्राई तिला अगदी हलकेच पकडून होता. तो ईश्वरीला अलगद फिरवतो आणि आपली हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवतो, तर त्याचे दोन्ही हात ईश्वरीच्या कमरेभोवती होते. रुद्राई म्हणतो, जर तुला कम्फर्टेबल वाटत नसेल तर मला सांग. इतकं बोलून रुद्राई तिला पुन्हा स्वतःकडे फिरवतो आणि म्हणतो, जर तुला कम्फर्टेबल वाटत नसेल तर मला सांग. पण ईश्वरी काहीच बोलत नाही. अजून ते सगळे डान्सच करत असतात. तेवढ्यात गाणं बदलतं आणि गाणं बदलताच रोहन आणि कबीर त्या दोघींना फिरवतात, ज्यामुळे पायल आणि दीप्तीचे पार्टनर बदलतात. पायल कबीरजवळ येते आणि दीप्ती रोहनजवळ. कबीर जसा तिथून जाणार असतो तशी पायल त्याला थांबवते आणि तेवढ्यात पुढचं गाणं सुरू होतं. सुन मेरे हमसफर, क्या तुझे इतनी सी भी खबर, कि तेरी सांसें चलती जिधर, रहूँगा बस वही उम्र भर, रहूँगा बस वही उम्र भर. हाय जितनी हंसी ये मुलाकातें हैं, उससे भी प्यारी तेरी बातें हैं, बातों में तेरी जो खो जाते हैं, आओ ना होश में मैं कभी, बाहों में है तेरी जिंदगी. हाय सुन मेरे हमसफर, क्या तुझे इतनी सी भी खबर. पायलच्या चेहऱ्यावरील आनंद सांगत होता की ती या क्षणी किती खुश होती. तिला क्षण पूर्णपणे जगायचा होता. तर दुसरीकडे कोण जाणे का, पण रोहनलाही दीप्तीपासून आपली नजर हटवता येत नव्हती. तेवढ्यात गाणं थांबतं आणि सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. टाळ्यांचा आवाज ऐकताच पायल, रोहन आणि रुद्राई आपल्या आपल्या पार्टनरपासून दूर होतात आणि कबीरही पायलपासून दूर होतो. कबीर तिथून लगेच आपल्या खोलीत निघून जातो. बाकीचे सगळे सदस्य बिंदोरी विधीच्या तयारीला लागतात. या विधीत वर आणि वधूच्या कुटुंबातील लोक त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना जेवायला घालतात. सर्वात आधी ईश्वरी आणि रुद्राईला बोलावलं जातं आणि त्यांना जेवण सर्व केलं जातं. त्यांच्या जेवणानंतर बाकीचे सगळे सदस्य डायनिंग एरियामध्ये येऊन बसतात, कारण रात्र खूप झाली होती आणि आता सगळे जेवण करून झोपायचा विचार करत होते. उद्या लग्न होतं आणि उद्या अनेक विधी पार पडणार होते. सगळेजण डायनिंग एरियात बसलेले असतात, पण कबीर अजूनही आपल्या खोलीतच असतो. म्हणून पायल त्याला बोलवायला जाते. कबीर आपल्या खोलीच्या बाल्कनीत बसलेला असतो.
पायल अगदी हळूहळू त्याच्याजवळ येते आणि मागून त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या गालावर किस करते आणि म्हणते, चल येऊन जेवण कर. इतकं बोलून पायल तिथून निघून जाते आणि कबीर आश्चर्याने आपल्या गालावर हात ठेवतो. हे सगळं इतक्या पटकन झालं होतं की त्याला काही समजलंच नाही. पायल बाहेर येऊन सगळ्यांसोबत बसते आणि काही वेळात कबीरही तिथे येतो. सगळेजण एकत्र जेवण करतात आणि मग आपल्या आपल्या खोलीत जायला निघतात. रात्रीचे 12 वाजलेले असतात. सगळेजण आपल्या आपल्या खोलीत जातात तर रोहन आणि पायल कपडे बदलून टेरेसवर फेरफटका मारायला जातात. कारण पायलला जेवणानंतर थोडं चालण्याची सवय होती आणि रोहनला हे माहीत होतं, म्हणून तो स्वतःहून तिच्यासोबत येतो. ते दोघं छतावर जातात तर पाहतात की तिथे आधीपासूनच कोणीतरी उभं आहे. खूप दुःखी असल्यामुळे त्यांना त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. मग रोहन पुढे जातो आणि तिथे कबीरला पाहतो. कबीर त्या दोघांना पाहून विचारतो, तुम्ही दोघं इथे इतक्या रात्री? रोहन म्हणतो, हो, पायलला जेवणानंतर चालायची सवय आहे म्हणून मी तिच्यासोबत आलो. कबीर, अच्छा. साधारण 12:30 वाजेपर्यंत ते तिघे तिथेच असतात. मग रोहन त्या दोघांना खाली येण्यासाठी सांगतो. रोहन पुढे चालत असतो आणि त्याच्या मागे पायल आणि कबीर. रोहन पुढे निघून जातो तर पायल जाणार इतक्यात कबीर तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या दिशेने ओढून भिंतीला टेकून उभं करतो. कबीरच्या या कृतीमुळे पायलच्या हृदयाची धडधड वाढते. कबीर तिच्या दंडाला पकडतो. पायल म्हणते, काय झालं? कबीर म्हणतो, ते काय होतं जे तू माझ्या खोलीत केलंस? पायल न समजण्यासारखं करत, काय होतं? काय म्हणायचं आहे तुला? कबीर म्हणतो, न समजल्यासारखं वागायचा प्रयत्न करू नकोस पायल. पायल म्हणते, न समजणारी मी नाही, तू बनतोयस कबीर, सगळं माहिती असूनही. पायल पुढे काही बोलणार इतक्यात कबीर म्हणतो, मी तुला आधी सांगितलं होतं, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहेस आणि हेही सांगितलं होतं की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. पण तुझ्या डोक्यात काही शिरतच नाही. तुला समजावणंच व्यर्थ आहे. पायल म्हणते, फक्त 5 वर्षांनी मोठा आहेस, 15 वर्षांनी नाही. आणि जरी 15 वर्षांनी मोठा असतास तरीही मी तुलाच निवडलं असतं. मला आठवतंय तू काय म्हणाला होतास आणि मी ते केलंही. हलकेच हसत, पण तुला कसं कळणार? कारण तू तर तुझ्या आयुष्यात व्यस्त झाला होतास. तुला मी कुठे आठवणार होते? पण तू मला कालही आठवत होतास, आजही आठवतोस आणि कायम आठवत राहशील. ध्येयाबद्दल बोलतोयस ना, तर ऐक, मी डॉक्टर आहे, वुमन स्पेशालिस्ट, गायनॅकॉलॉजिस्ट झाले आहे. आणि तेही फक्त तुझ्यामुळे. कारण तू मला ध्येयावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतंस, नाहीतर कदाचित अजूनही मी तयारीच करत बसले असते. पण तुझ्यामुळे मी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास झाले. पण तुला हे सगळं समजणार नाही. तिचं बोलणं ऐकून कबीर पूर्णपणे आश्चर्यचकित होतो आणि पायल तिथून निघून जाते. तिच्या गेल्यानंतर कबीरही आपल्या खोलीत जातो. सगळेजण झोपलेले असतात पण पायल अजूनही जागीच असते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.